श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्य कथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगरे ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं ओम शांति। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। आज आपण आता पुढचा भाग पाहणार आहोत श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण। अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। आपण योगाभ्यास कसा करावा, आत्मबळ कसं वाढावं, इच्छाशक्ती कशी प्रबळ करावी, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी आता आपण हे वाचून दाखवणार आहे आणि त्याप्रमाणे थोडं स्पष्टीकरण पण करू जमन तसं। कोणत्याही वस्तूची प्राप्ती करणे, जाणण्याची इच्छा करणे आणि तेथे जाऊन पोहोचणे, सर्व जागेत आपणास शक्ती प्राबल्य प्रकाशित करणे, आपले प्रोसेस सर्वांना पराभूत करणे, सभी गुप्त पदार्थांना पाहणे, आपल्या इच्छा के अनुसार रूप धारण करणे, सभी सर्वांना आपले वस्त्र करून घेणे, सर्वांना प्रिय लागणे, संपूर्ण जगाला देखने के पाहायचे सामर्थ्य ठेवणे, ये सब मानस गुणों का लक्षण आहे। आता मानस गुण म्हणजे मानसिक ताकद, आत्मबल। आता वेदामध्ये आत्मबलामध्ये त्रिष्टुप छंद आणि दैव स्वर सांगितलं आहे। आत्मबल तपासून आपण पाहू शकतो वेदाच्या नियमाप्रमाणे 6 नंबर व्होल्टेज जो आहे तो जर समजा आपला 6 mm ते 10 आला तर आपलं बल 100% आत्मबल आहे। 5 mm आला तर 50% आत्मबल आणि जर अधिकून आलं तर कधी आत्मबल आहे कधी खच्चीकरण होतं, निगेटिव्ह झालं तर आत्मबल संपलं। म्हणजे आपण वेद आणि हे पुराण यांचा संयुक्त थोडासा विचार करून माहिती देत आहोत। पुढं छेदन ताडन बंध संसार परिवर्तन सर्वभूत प्रसाद मृत्यू तथा त्याप्रमाणे काळाचा जय हे प्रजापती संबंधी श्रेष्ठ अहंकारिक ऐश्वर्य
म्हटलेलं आहे. विनाकारण जगत की सृष्टी, अनुग्रह, प्रलय, अधिकार, लोकवृत्ताचा परिवर्तन, असादृश्य, पृथक पृथक व्यक्त निर्माण तथा संसाराचे कर्तृत्व हे उत्तम ब्राह्म ऐश्वर्य आहे. योग मार्गातल्या ह्या सिद्धी आहेत. ऐश्वर्यात म्हणजे सिद्धीपेक्षा मोठ्या गोष्टी. ये ब्राह्म्य ऐश्वर्याचे तत्व आहे म्हटले आहे. हे ही प्रधान संबंधी वैष्णव पद आहे. ब्रह्माचे बिना इस गुणोला अन्य कोई नहीं जान सकता है. आता या ठिकाणी या ठिकाणी ब्रह्म नाही म्हटले, ब्राह्म्य म्हटले, ब्राह्म्य. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की देव कसा प्रगट झाला ही वैष्णव इथे संप्रदाय गुण आलेला आहे. ज्याप्रमाणे आता पाण्यात मासा असतो तो एकदम वर येतो दिसतो, पुन्हा पाण्यात जातो, पुन्हा वर येऊन दिसतो. त्याप्रमाणे हा जो परमेश्वर आहे सहस्रशीर्षा सहस्रपात, तो परमेश्वर ब्रह्म जे आहे त्या ब्रह्मातून वर येतो तेव्हा आपल्याला दिसतो, पुन्हा ब्रह्मामध्ये बसून राहतो, दिसत नाही. असं याचं कार्य आहे. म्हणजे हा परमेश्वर अविनाश ब्राह्मण आहे. याचा कधी नाश होत नाही, जन्माला येत नाही किंवा मृत्यू पण होत नाही. हा परमेश्वर आहे. निर्गुण निराकार जे दिसतं आपल्याला नारळाच्या करोटीमध्ये ते ब्रह्मशक्ती आहे. परमेश्वर आहे, ब्रह्मशक्ती आहे. याचा भेद असा आहे की सूर्य आहे, सूर्याचा प्रकाश आहे, तो सूर्य हा परमात्मा आहे आणि सूर्यशक्ती ब्रह्मशक्ती, प्रकाश हा ब्रह्मशक्ती आहे. हा सिद्धांत तुम्हाला पटला तर तुम्हाला परमेश्वराचं रहस्य कळेल. सर्व ठिकाणी परमेश्वर आहे हे जे तुम्हाला मानायचं आहे ते अशा प्रकारचं आहे की परमेश्वर जे आपण म्हणतो हिंदू धर्मात देव कसा प्रगट झाला, मूळ देव कसं काय आहे, हा देव कुठून आला कुठं गेला कोणाला सांगता येत, आरंभ मध्ये शेवट नाही. हा परमात्मा जसा समुद्रात पाण्यामधून मासा वर येऊन उभा राहतो, पाहतो परत पाण्यात जातो, तसं हे जे ब्रह्म आहे ज्याचा नाश होत नाही, जन्मत नाही, मरत नाही, त्यातून हा परमात्मा ब्रह्मवज्र कवच धारण करून वर येतो आणि पुन्हा त्यात लीन होतो. ज्याप्रमाणे भुईमुगाच्या शेंगाला टरफल असतं ते कवच तयार होतं आणि त्याच्यामध्ये शेंगदाणा येतो. म्हणजे ब्रह्म जे कवच आहे ते छंद आणि स्वराचं आहे. शेंगदाणा असला त्या झाडाचं मुळातून शक्ती तयार होत. म्हणजे ब्रह्म शेंगदाण्याचे शेंगेचं कवच आहे. हे शेंगदाण्याचं झाड जे आहे वृक्ष त्याच्यापासून ते कवच तयार होतं. म्हणजे कोणापासून झालं, हे झाडापासून झालं. मग नंतर ह्याच्यामध्ये मग झाडापासून येतो त्याचा शेंगदाणा तयार होतो. म्हणजे याच्या ज्या दोन गोष्टी ज्या आहेत अत्यंत महत्त्वाच्या, छंद स्वर आणि सजीव अवस्था, हा निर्गुण निराकार जो परमात्मा आहे ज्याला नचलिंगम नचवया म्हटलं जातं, हातपाय नाही काही नाही तरी तो सगुण कसा नडतो, ह्या निर्गुण निराकार जे ब्रह्म आहे त्याच्यामध्ये छंदाचं ओम छंदाचं स्वरूप शरीर तयार होतं कवच, आणि त्याच ब्रह्मामधून मग परमात्मा प्रगट होतो आणि मग दिव्य दृष्टीने आपला देव प्रगट होतो. आपला देव असा आहे, त्याला सनातन देव म्हणतात. आपला देव पाहायचा ना तो असा पाण्याचा बुडबुडा, कारण पाण्याच्या बुडबुडा पाण्याचाच कवच आहे, पण ते पाण्यामध्येच मिळून जातं, पुन्हा पाण्यावर तयार होतं. असा हिंदू धर्माचा जो देव आहे निर्गुण सगुण आणि सगुण स्वरूपात, त्याचा नाश कधी होत नाही, कोणी नाशही करू शकत नाही आणि त्याच्यापर्यंत कोणी पोचू शकत नाही. कारण का योगाच्या कसोटीमध्ये पास झाला पाहिजे, उतरला पाहिजे, अमृत प्राप्ती झाली पाहिजे, आत्मबल वाढलं पाहिजे. आपल्याला जर समजा ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्या शरीरामध्ये जे व्होल्टेज आहे 6 ते 6 mm ते 10 mm आले ही जी म्हणजे वेद छंद काळगम 7वा जगती छंद निश्वास स्वर प्रकट होतो आणि मग आपल्याला परमेश्वराची प्राप्ती
आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, विदेहमुक्ती, नंतर मग आपल्याला मोक्ष, परमात्मा देव कुठे राहतात काय इत्तमभूत ज्ञान होत. त्याच्याकरता आपल्या शरीरामध्ये सोमरस प्यायला पाहिजे, योगाचा अभ्यास केला पाहिजे. आज नुसता योगाचा अभ्यास करून काय करता? तुमचे योगाभ्यास असे आहेत, बसले सकाळी ध्यानस्थ बसले, बस कुठले ध्यानातून लागले अमंगळ खायला, म्हणजे भूतियान मार्गाचे देव तुम्हाला प्रसन्न होतात, ईश्वर प्राप्ती होत नाही. दुसरा जो मार्ग आहे तो पितृयान मार्ग आहे. वरण भात आमटी गुलाबजांबू पेढे बर्फी हे खाल्लं शाकाहारामध्ये की तुम्हाला पित्तर प्राप्त हो, पित्तर सिद्धी प्राप्त होते, पित्तर योग प्राप्त होतो, देव परमेश्वर प्राप्ती होत नाही. नंतर फळं खाऊन दूध पित आपण राहिलो तर आपल्याला देवयान मार्गामध्ये देवशक्ती, देवसिद्ध्या, देव ऐश्वर्य प्राप्त होतं. या ठिकाणी परमेश्वर प्राप्ती होते. याच्या पुढचा जो आहे तो ब्रह्मयोग म्हणजे देवयान ब्रह्मयान मार्ग. तर ज्यावेळेला आपण फळांचा निराहारी राहू किंवा फळांचाच रस पिऊ अशी जेव्हा आपण साधना करू तेव्हा आपला ब्रह्मयोगी आपण बनू. तोपर्यंत बनू शकत नाही. योगाच्या 4 अवस्था आहेत, म्हणजे भूतयान मार्ग योगी, पितृयान मार्ग योगी, देवयान मार्ग योगी, ब्रह्मयान मार्ग योगी. हे 4 योगीचा अभ्यास आपण करतो. हे 4 योग आपण कुठे आहोत याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि आपल्याला ईश्वर प्राप्ती होण्याकरता विचार केला पाहिजे. आता पाणी आहे, पाण्यावर बुडबुडा नाही आला तरी आपली ताण भागते, आणि पाण्यावर बुडबुडा आला तरी आपली ताण भागते. देव निर्गुण असला तरी कार्य तसंच चालू राहतं, आणि सगुण रूपामध्ये जर बुडबुडा आला देव पाण्याला आणि ते पाणी पिलं तर कार्य तेच राहतं, याच्यामध्ये काही फरक होत नाही. सगुण निर्गुण एक गोविंदुरे. त्या ठिकाणी नारळाचं सगुण म्हणू का निर्गुण रे? तर नारळ आहे तो सगुण बी आहे, निर्गुण पण आहे. खोबरं, करवंटी, काती आहे सगुण, आणि आजी पोकळी आहे ते निर्गुण, म्हणजे ते निर्गुण पोकळी असल्याशिवाय नारळाची वाढ होत नाही. या ठिकाणी जे आपण शेंगदाणे उदाहरण घेतलं तर परमेश्वर पाण्यामधून ब्रह्मवज्र कवच धारण करून प्रगट होतो. ब्रह्म कशातून? परब्रह्म तत्वात परब्रह्म जे आहे ज्याचा नाश ब्रह्म, परब्रह्म तिथून आपला प्रगट होतो आणि पुन्हा तिथं त्यात शिर होऊन त्यात राहतो. म्हणजे पाण्यातून मासा वर येतो, तो दिसतो, पुन्हा पाण्यात जातो. त्याप्रमाणे आपला जो शीर्षा सहस्रपात परमेश्वर जो आहे परमेश्वर कल्की दत्त हा वर येणार, दिसणार, उपदेश करणार, पुन्हा तिथं स्थिर होऊन राहणार. अशा दिशेने हा सनातन परमेश्वर देव आहे, परमेश्वर आहे. मग याचं आपण म्हणतो परमेश्वर सर्व ठिकाणी सारखं आहे, पाणी सर्व ठिकाणी सारखं आहे. पाण्यावर बुडबुडा येतो तिथं ते आपल्याला त्याचं अस्तित्व दिसतं. आकाश सर्व ठिकाणी सारखं आहे, जिथं चांदणी दिसते तिथं आपलं अस्तित्व जाणवतं. सूर्य आकाशामध्ये आहे, सूर्याचा प्रकाश सर्व ठिकाणी आहे, पण ज्या वेळेस सूर्य हा ब्रह्म आहे म्हणजे प्रकाश आहे, ब्रह्म आहे, त्या स्वतःपासून प्रकाश निघतोय ते मूळ ठिकाण त्याचं, आणि त्याच्या ज्या प्रकाश लहरी आहेत त्याच्या हे ब्रह्मशक्ती, परब्रह्मन ब्रह्मशक्ती म्हणजे निरंजन ब्रह्म आणि शबळ ब्रह्म एकामेकाला जोडून आहेत. या ठिकाणी कार्य चालतं. योगशास्त्रामध्ये परमेश्वरामध्ये सगुण निर्गुण पुरुष प्रकृती या अवस्था नाही, इथं फक्त ब्रह्मावस्था आहे. म्हणून या ठिकाणी स्त्री पुरुष किंवा असा भेद सांगितलेला नाही. एकच ब्रह्म, एकम सत परमेश्वर. आपली कल्केश्वरी ग्रंथ वाचला तर तुम्हाला अजून बरंच ज्ञान होईल. पुढं वैष्णव पदापेक्षा पुढं शैव पद आहे, ज्याने विष्णू भी जाणत नाही. असंख्य गुणवाले शुद्ध शिवात्मक तत्वाला कौन जाणू शकता है? कोणी जाणू शकत नाही. आता याच्यामध्ये आपण विष्णू पदाला जाऊन पोचलो. मग विष्णू पदाच्या असंख्य पुढं
अंतरावर शिवपद आहे आणि हे शिवपद जे आहे त्याला कोणीही जाणू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, इतकं महत्त्वाचं आहे. म्हणून हे श्री महालिंग पुराण, श्रीरामलिंग पुराण अशा दृष्टीने याच्यामध्ये महत्त्वाचं शिवपद सांगितलेलं आहे. वैष्णव पदापेक्षा शिवपद पुढे आहे. आता याचं उदाहरण काय सांगता राहू तुम्ही? शिवपद पुढे मग वैष्णवपद मागे. अहो हे काय, याला काय उत्तर आहे? तुमचा काय पुरावा आहे? आमच्याकडे सर्वात मोठा रामबाण पुरावा आहे पंढरपूरचा पांडुरंग. पंढरपूरचा पांडुरंग हा वैष्णव पद आहे आणि पंढरपूरच्या पांडुरंगाने डोक्यावर शिवलिंग धारण केलेलं आहे, म्हणजे शिवपद धारण केलेलं आहे. म्हणजे लिंग पुराण अर्थात श्रीरामलिंग पुराण, श्री पांडुरंग महापुराण, इथे याचा उल्लेख होतो. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथं आलेला आहे. पांडुरंग डोक्यावर शिवलिंग का? तर शिवपद जे आहे ते कोणी जाणू शकत नाही. वैष्णव पदाच्या पुढे शिवपद आहे आणि ते शिवपद आणि वैष्णवपद एक रूप व्हावं या दृष्टीने पांडुरंगाने आपल्या डोक्यावरती शिवलिंग धारण केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथं सगळं सुटलेला आहे. द्वैत अद्वैतवाद झाला, एकच दोन नाही. शिव आणि ब्रह्म, विष्णुपद आणि शिवपद या ठिकाणी पांडुरंगाने एक रूप करून दाखवलं आहे. महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी झाला आहे. पांडुरंगाची मूर्ती निरीक्षण बघा, वर शिवलिंग डोक्यावर आहे आणि पांडुरंग वैष्णवपद आहे. म्हणजे शिवपद आणि वैष्णवपद या ठिकाणी दोन्ही एकच आहेत, एक रूप झालेले आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा पंढरपूरच्या भगवान गादीमध्ये आहे. बाकी ठिकाणी कुठे आहे ते तपासून बघा. चौसष्ट गुणात्मक या ऐश्वर्य हर काला सिद्धी कर म्हणतात, किंतु समाधी कालात हे उपसर्ग अर्थात विघ्नक आहे. याला प्रयत्नपूर्वक वैराग्याने रोखलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी शिवपद जे आहे, शिवपद हे वैराग्यपद आहे आणि जेव्हा आपलं वैराग्य प्राप्त, वैराग्य म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मच्छर हे सगळं निघून जाण्याला वैराग्य म्हटलेलं आहे. आणि दृष्टी जी आहे आपली सर्व ठिकाणी समान पाहिजे, तेव्हा आपल्याला हे वैराग्यपद प्राप्त होतं. तसं होत नाही. आणि वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय हे ब्रह्मपद जे आहे ते प्राप्त होत नाही. ते प्राप्त होण्यासाठी वैराग्य प्राप्त व्हावं लागतं. भीती उत्पन्न करणारे विषय, भोगांची लालसा, आवश्यकता, संभवी नश्वरता जाणून सर्वांचा श्रद्धाने त्याग करा याचा आहे. असं करण्याला जो विरक्त कहा जात आहे त्याला विरक्त म्हणतात. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह हे जे का वासना आहे सगळी नष्ट झाली पाहिजे. पुरुषात विस्तृषा नामाचे प्रसिद्ध भाव ही गुणवय तृष्णा म्हणतात. औपासिक अर्थात विघ्नरूप सिद्धींचा वैराग्याद्वारा परित्याग करून देणं चाहिए. वैराग्यामध्ये सिद्धीचा त्याग केला जातो आणि त्यामुळे ईश्वर प्राप्ती होते. चित्त विषय भोगोसे हटायचे, नंतर भुवनात समस्त विघ्नरूप बाह्य ऐश्वर्याचा परित्याग करायचा आहे. महेश्वर प्रसन्न होते. महेश्वर म्हणजे परमेश्वर, सर्व त्याग केल्याशिवाय भगवान शंकर प्रसन्न होत नाहीत. या प्रकारे साधकाचे परम वैराग्यापासून शिवाचे प्रसन्न होण्यासाठी विषय विमल मुक्ती प्राप्त होते. विमल मुक्ती
आता अशांची नावं दिलेली आहेत. अथवा जो योगी सांसारिक प्राण्यांच्या कल्याणासाठी अथवा जो योगी सांसारिक प्राण्यांच्या कल्याणासाठी या लीलाचे निमित्त येईन या सिद्धियांचा त्याग नाही करता वो भी सुखी हो रहता है. आता या ठिकाणी बघा, रिद्धी सिद्धी ही ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. आपल्या जगाचं कल्याण करायचं आहे तेव्हा रिद्धी सिद्धी पाहिजे. चमत्कार तिथे नमस्कार. सांसारिक प्राण्यांचं कल्याण करता ह्या सिद्धी पाहिजे तर तो सुखी होत. आता या सिद्धी कोणला आहेत, कोणकोणत्या सिद्धी कशा आहेत, या आपण निर्णय साधू संतांचा अभ्यास केला तर आपलं कळण बा यांचं ही सिद्धी आहे, यांचं हे ऐश्वर्य आहे. तर हे सुखी संसार जे प्रापंचिक जे प्राणी आहेत त्यांच्याकरता योगाने कुठलीही सिद्धी त्याग करायची नाही. सांसारिक प्रपंचिक जे लोक आहेत त्यांच्याकरता उपयोग करायचा, त्यामुळं तो सुखी होतो, त्याला कुठलाही पाप लागत नाही, त्याचा योग सिद्ध होतो. आता उदाहरणार्थ सूर्यनारायण आहे. आता सूर्यनारायणच्या कोणत्या सिद्धी आहेत? पाऊस पाडणे, वनस्पती जगवणे, प्राणवायू देणे, त्या अनेक सिद्धी सूर्यनारायणाच्या प्रकाशामध्ये आहेत. त्या सूर्यनारायणाच्या प्रकाशाने त्या पृथ्वीवर येतात, पृथ्वीवरचं जीवन सुरक्षित आहे आणि सूर्य आपल्या ठिकाणी सुरक्षित आहे. हे तत्व तुम्हाला समजलं म्हणजे तुम्हाला योग मार्गाचं सांसारिक आणि संन्यासी याच्यामधलं रहस्य कळलं. कधी भूमी छोडून आपले प्रबल शक्तीपासून आकाशात क्रीडा करणे, कधी सूक्ष्म अर्थात सामान्य लोकांसाठी अबोधगम्य वेदार्थों का संक्षेप उच्चारित करता करायला पाहिजे, कारण वेदांचा अभ्यास केल्याशिवाय योग सिद्धी पूर्ण होत नाही. आता हे योगाभ्यास म्हणजे काय? योगा परमेश्वर चिंतन. आणि आपल्याला वेदामध्ये काय सांगितलं आहे? होम हवन, अभिषेक, गायन हे सगळं आपण केलं पाहिजे. ते कधी कोणत्या प्रसंगी ऐकून त्याचे अर्थाचे श्लोक रचना करायला पाहिजे, अभंग लिहिले पाहिजेत, नवीन दंडक लिहिले पाहिजे. कधी दंडक छंदात और इसी प्रकार हजारों प्रकारचे छंदात काव्यरचना करता आहे. आता या ठिकाणी योगाची सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगितला की छंद आणि स्वर याच्यामध्ये काव्यरचना करायची, याच्यामध्ये अभंग मंत्र लिहायचे. गायचे छंद षडजा स्वर. ओम भूम भुवं स्वं महां जनम तपं सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा 24 अक्षरी मंत्र झाला. दुसरा छंद उष्णिक छंद आणि वृषभ स्वर याची 28 अक्षर झाली. ब्रतीचा म्हणजे अनुष्टुप छंद गांधार स्वराची 32 अक्षर झाली. ब्रती छंद मानधन स्वराची अक्षरी 36, पंचम पंचमाची 40, त्रिष्टुप दैव स्वराची अक्षर 48, जगत निषाद स्वराची अक्षर 72. या रचनाचं ज्ञान त्याला होतं आणि त्याविषयी तो काव्यरचना करतो. समाजाच्या हिताने ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्या योगाने तुझा त्याग करू नये, कारण त्यापासून समाजाचं कल्याण मिळतं आणि तुझा योग सहयोग सिद्ध होतो. हा इथं महत्त्वाचा मुद्दा मानलेला आहे. त्याला मृग पक्षी यांचं ज्ञान होतो.
आतापर्यंत ब्रह्मापासून स्थावरपर्यंत सर्व संसार योगीचे हस्ताकलायुक्त हो जात आहे. हे श्रेष्ठ मुनियो, अधिक काय सांगू. या महात्मा योग्याने हजारो प्रकारचे विज्ञान उत्पन्न होते. सतत अभ्यासाच्या द्वारा ही विशुद्ध विज्ञान सदा स्थिर राहत आहे. विशुद्ध विज्ञान म्हणजे ज्ञान मात्र जे विज्ञान आहे. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, नंतर भागवत, एकनाथ महाराजांचा, असे अध्यात्म रामायण सगळे ग्रंथ जे आहेत हे वेद आणि छंदात दिले तरच अमर होतात, तसे होत नाहीत. त्यांनी म्हटले. ओम शांताकारं भुजगशयनं विच्छंद आणि स्वरात दिलेला आहे. नंतर ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे मंत्र गायचे छंद सर्जा स्वरात दिलेला आहे. तसे वेदामध्ये सगळ्या छंदात मंत्र लिहिलेले आहेत आणि त्याचा त्या योग्याने समाजाकरता उपयोग केला पाहिजे. त्यामुळं त्याचं कल्याण आणि समाजाचं पण कल्याण होत. त्याला विशुद्ध ज्ञान म्हणतात. योगी सर्व ते संपन्न देवतांचे बिंब तथा हजारो प्रकारचे विमानांचे देखणे सामर्थ्य प्राप्त केले पाहिजे. देवांचं विमान, देवांची भेट, देवांचा साक्षात्कार, स्वर्गात जाऊन येणे, पुन्हा पृथ्वीवर राहणे, ही योगाचं मुख्य लक्षण आहे. ते जर तुम्हाला प्राप्त झालं तर तुम्ही सिद्ध योगी झालात. म्हणजे अशी जे डोंगर आहेत याचं नाव सिद्धीचा पहाड. म्हणजे या ठिकाणी या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. याच्याकरता या ठिकाणी गणपती, शंकर, देवी, सूर्यनारायण, विष्णू, शेषनारायण हे सगळे देव या ठिकाणी एका शिळेवर स्वयंभू प्रगटले आहेत. म्हणजे या ठिकाणी सगळ्या देवांनी या ठिकाणी योग सिद्धी प्राप्त केली जगामधल्या. यांनी महान तप केले कल्की दत्त मंदिरामध्ये. ज्याला खात्री काय त्याने येऊन पहा मूर्ती कशा स्वयंभू आहेत त्या दिवशी हे सगळे योगाभ्यास केला आहे. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, यम, अग्नी, वरुण इत्यादी देवता, ग्रह, नक्षत्र, तारा, हजारो भुवन पाहू शकतो, तिथं जाऊ शकतो. म्हणजे हा जो योगी आहे त्याला अशी काही सामर्थ्य शक्ती मिळते, आत्मबल. नक्षत्र, तारे, यमलोक, नक्षरलोक, ग्रहलोक, अनंत कोटी ब्रह्मांड याच्यामध्ये तो फिरतो आणि त्याला थकवा येत नाही. म्हणून त्याला ते योग सिद्धी करण्याकरता समरस केला पाहिजे, वेदांचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्याशिवाय योग सिद्धी होत नाही. याच्यामध्ये मुद्दा सांगितला आहे छंद आणि स्वर या पद्धतीचेच मंत्र म्हणायचे तेव्हा योग सिद्धी होते, तशी होत नाही. आता या ठिकाणी योग सिद्धी प्राप्त करायच्या तर या ठिकाणी आपण एक गोष्ट घेऊ. आता आपण भुईमुगाचे 2 शेंगदाणे घेऊ, 2-4 शेंगदाणे एका वाफ्यात लावू, दुसऱ्या वाफ्यात काही शेंगदाणे लावू आणि त्या शेंगदाण्याला पुढं झाड वृक्ष तयार होईल, पाला येईल. नंतर त्या शेंगदाण्याचं पुढं काय होते बघा. तर शेंगदाण्याला पाणी दिलंय, खत घातलंय आणि त्याला जी शेंग आली पहिले त्याचं छंद आणि स्वर आणि कवच तयार झालं आणि मग त्याच्यावरती चांगला शेंगदाणे प्रगट झाले. आता दुसरा जे शेत होतं त्या शेतात शेंगदाणे पेरले लावले होते पण पाणी दिलं नाही. तेव्हा त्या झाडाला शेंगाला भुईमुगाच्या शेंगाला कोणी आल्या पण त्याच्यामध्ये अर्धवट कोणी आल्या, पूर्ण आल्या नाहीत. त्यामुळं ते छंद पूर्ण उमटले नाहीत आणि त्याच्यामध्ये शेंगदाणा जो तयार होतो पण झाला नाही. तशा प्रकारच्या आपण जे सट्ट्या फट्ट्या भक्ती करतो त्यामुळं आपला ईश्वर प्राप्ती होत नाही. आपली ईश्वर प्राप्ती होण्याकरता आपल्याला जे सामर्थ्य पाहिजे. आता तुमचं आपलं शरीर जे आहे ते हरिवंश पुराणात सांगितलं बा ब्रह्मदेवाने शरीर जे सगळ्या प्राण्याची छंद आणि स्वरातून प्रगट केले.
आता मानवाचं शरीर गायचे छंद स्वरातून प्रगट झालं, तसंच हातीचं शरीर जगतीच्या निश्वास स्वरातून पण असं उल्लेख आढळतो. लई विचार काय वेळ नाही, पण आता आपण रक्तगड आपण विचार केला तर तुमचं हे बी रक्तगड आहे, तर तुमचं जे शरीर आहे ते गायत्री मंत्र म्हणजे गायत्री छंद आणि षडजा स्वरांनी प्रगट झालेलं आहे. आणि आज सगळे छंदांचे स्वरूप आहे. आता तुमचा रक्तगड ओ आहे, तर ह्या ठिकाणी अनुष्टुप छंद गांधार स्वराचं शेंगदार कवच ब्रह्मकवच बनलं आणि मग त्याच्यामध्ये परमेश्वराने प्रवेश केला. हे कवच आहे, म्हणजे आपल्या शरीराचं हे कवच आहे. आता ये बी रक्तगड आहे, तर ये बी रक्तगड जो आहे, तर ह्या ये बी रक्तगडाचं ब्रती छंद मानधन स्वराने कवच तयार झालं. त्याच्यामध्ये मग मगज आला, ते शक्ती तयार झाली, म्हणजे जीवन तयार झालं. मग आता पुढं पंक्ती छंद पंचम स्वर आहे, आणि याचं जे काय म्हणजे ये बी रक्तगड आहे, त्याचा पंक्ती छंद पंचम स्वर आहे. त्याचं शरीर बनलं कोणचं? अग्नी तत्वात, सूर्यनारायण तत्वाचं. आणि त्याच्यात मग जेव्हा त्याचं जीवन सुरक्षित झालं, म्हणजे आपल्या शरीर जे आहे, या शरीरात सुद्धा बंधन आहे. वाकड्या तिकडे शरीर ठेवून चालत नाही. वेदांच्या मंत्राप्रमाणे ते शरीर चाललं पाहिजे. आता तुम्हाला समजा तुमचं काय, तुमचं मग गायत्री मंत्र तुम्ही जपता ये बिवाले, आणि जर समजा 24-25 अक्षराचा मंत्र जपला तर तुमचं शरीरात दोष निर्माण झाला. तेच 23 अक्षरात जपला तरी दोष निर्माण झाला. म्हणजे याचं कारण असं आहे की आपलं शरीर समतोलपणात नाही. आता हा नट आहे, हा नट बोल्ट घेतला, हा 5 mm नट आहे. 5 mm नट बोल्ट त्याला पद्धतशीर बसणार, हे तुम्हाला समजलं. पण हा 5 mm नट आहे, 6 mm बोल्ट आणलं त्याला बसत नाही, 3 mm आणलं बसत नाही. इथं जे बसायचं प्रत्यक्ष प्रमाण आहे, तशा प्रकारचं आपलं जे शरीर आहे ते त्या छंदामध्ये तसं आपण राबवलं पाहिजे. आता आपला मेंदू आहे, हा जगच्या निश्वासाने प्रगट झाला. आपला डोळे, कान, नाक, ह्या मुख, जीभ हे जे तयार झाले त्रिशूप दैव स्वाने प्रगट झालं. नंतर घसा जो आहे, मान आहे, तर हे पंचछंद पंचम स्वराने तयार झालं. हृदय आहे, छाती आहे, हात आहेत, ते ब्रचन मानधन स्वराने तयार झालं. तर आपली बेंबी आहे, त्या अनुष्टुप छंद, हे जे अनुष्टुप छंद गांधार स्वराने प्रगट झालेला आहे. आणि प्रजापती जे आहे ते उष्णिक छंद वृषभ स्वराने प्रगट झालेला आहे. आणि जे माकड हाडाचं जे तत्व आहे ते तत्व गायछंद षडजा स्वर, पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत गायत्रीने आपलं अस्तित्व प्राप्त करून हे सगळे शरीर व्यवस्थित छंदात निर्माण केलेलं आहे. तो आपल्या शरीराला छंद आपल्याला कळले, ते कोणी सांगितलंय? ऋग्वेद यजुर्वेदामध्ये हिरण्य स्तूप प्रजापतीचा ऋषी असून क म्हणजे परमेश्वर, कल्केश्वर, कल्कीदत्त असं देवाचा उल्लेख आहे. आणि त्याने मानवाला हे सगळं मेंदू, शरीर, भासळ्या सगळं दिलेले आहेत. ज्याला अधिक पाहायचं त्याने ऋग्वेदात थोडं वाचून पहा, म्हणजे अधिक माहिती तुम्हाला मिळेल की मानवाला परमेश्वराने हे सगळं दिलेलं आहे. त्यामुळं मानव हा माकड, कुत्रं किंवा कुठल्या प्राण्यापासून विकसित झालेला नाही. मानव जो आहे हा स्वतंत्र परमेश्वराने प्रगट केलेला आहे. तो मानव हा देवाचा अंश, परमेश्वराचा अंश आहे. तेव्हा माकडाचे आपण वंशज नाहीत, आपण परमेश्वराचे वंशज आहोत. हा सिद्धांत वेदात मानला. आणि आता या ठिकाणी श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण या ग्रंथामध्ये आपल्याचा उल्लेख सापडलेला आहे. त्याशिवाय आपण ते तुम्हाला सांगितलेलं आहे.
हे मुनीश्वरो, शिवाचा महिमा विस्तृत वर्णन हजारो वर्षाने भी नाही करता येत. आता पशुपात योगात निष्ठापूर्वक पाहिजे त्याची माहिती आपण पुढच्या पाहू. हे लिंग पुराण जे आहे याच्यामध्ये मानवाचं सुख कसं आहे, प्राण्याचं सुख कसं आहे, वर्ष सुख कसं आहे, कोणत्या छंदात कोणाचा कसा अस्तित्व आहे हे सांगितलेलं आहे. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. प्रत्येकाने गायत्री मंत्र जपला पाहिजे, तेव्हा आपल्याला याचं सुख शांती मिळेल. आता पुढचा जो योग आहे तो पाशुपत योग आहे. तो उद्या आपण सुरू करणार आहे. त्या पाशुपत योगाचं महत्त्व कळेल. ओम श्री अमृत मंथनेश्वर कलकत्ता महाराज की जय. ओम स्वयंभू महापंसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. आत्रिऋषी अनुसया माता की जय. सर्व देवदेवांची साधु संतन की जय. धर्म की जय हो. श्री गुरुदेव दत्त. हरिओम तत्सत. ओम शांती शांती शांती. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.